नमस्कार. शासन जारी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी आली गोड बातमी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष लाभ, त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट अथवा ना. तर चला सुरू करूया. रेल्वे खात्याने आपले कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे खात्याने आरोग्य धोरणामध्ये मोठा बदल केला असून याचा फायदा रेल्वे कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेले इतकेच नाही तर पेन्शन यांना देखील याचा फायदा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे विविध विभागांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असतात. अशा निर्णयाचा फायदा हा कर्मचाऱ्यांना होत असतो. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या मागण्या सरकारकडे असतात व यासंबंधी सध्या तरी सरकार अनेक धोरणात्मक पाऊल उचलताना आपल्याला दिसून येत आहे. अगदी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले रेल्वे खात्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर रेल्वे खात्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतात व अशाच पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे खात्याने आपले कर्मचारी व सेवानिवृत्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला आहे. रेल्वे खात्याने आरोग्य धोरणामध्ये मोठा बदल केला असून याचा फायदा रेल्वे कर्मचारी व त्याच्यावर अवलंबून असलेले इतर नाही तर पेन्शन यांना देखील होणार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की रेल्वे खात्याने आरोग्य सेवा धोरणामध्ये मोठा बदल केला असून रेल्वे आपले कर्मचारी त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेले व पेन्शन याकरिता युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन म्हणजे UMID कार्ड जारी करणार आहे. या कार्डच्या माध्यमातून आता कोणत्याही रेफरन्स शिवाय रेल्वेचे ठराविक हॉस्पिटल व सर्व एप्स मध्ये मोफत उपचार घेण्यात येणार आहे. हे कार्ड संबंधित कर्मचारी व पेन्शनच्या विनंतीनुसार 100 रुपये शुल्क घेऊन जारी केले जाणार आहे. रेल्वे खात्याच्या या निर्णयाचा फायदा रेल्वेच्या सुमारे 12.50 लाख सरकारी कर्मचारी, 15 लाख पेन्शन धारकांना होणार आहे व अशा कर्मचाऱ्यावरील 10 लाख आश्रमांना होणार आहे. रेफरल बाबत कर्मचारी आणि पेन्शनर्सकडून सातत्याने तक्रारी मिळाल्या होत्या. डॉक्टर आपल्या आवडीच्या रुग्णालयाच्या नावाने रेफरल जारी करत होते, परंतु आता या नव्या व्यवस्थेमुळे असे तक्रार पूर्णपणे थांबणार आहे. युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड नसेल तर पेन्शनधारक किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड जारी न झाल्यास देखील उपचार मिळू शकणार आहे. रुग्णालयाशी संपर्क केल्यावर कर्मचाऱ्याच्या माहितीच्या आधारे PMD नंबर दिला जाईल. त्यामुळे असे कर्मचारी सुविधेपासून वंचित राहणार नाही. युनिक कार्डवर इतर माहिती स्थापित केल्यानंतर HMIS डेटाबेसवर ती माहिती भरली जाईल. इतकेच नाही तर या माध्यमातून आता PGIMR चंदीगड, JIPMER पुदुचेरी आणि निमहान्स बेंगलोरची OPD आणि IPD मध्ये मोफत उपचार मिळणार आहे. तर अशा प्रकारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन जारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.